बुलेटिनची सुरुवात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या बातमीनं करूया। एसटी अर्थात लालपरी म्हणजे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी। याच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। एकूणच कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचं वेतन हे फक्त 56% दिलं गेलंय। यामुळे घर चालवायचं तरी कसं असा सवाल एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय विचारतात। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीवरनं विरोधकांनी मात्र सरकारवर टीकेची जोरदार तोफ डागली आहे। एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी। एसटी कर्मचाऱ्यांना 56%च वेतन। सांगा अर्ध्या पगारात कसं जगायचं? एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कुटुंबियांचा सवाल। पगारामध्ये घर भागवणं खूप कठीण होतंय आणि मुलाबाळांचा खर्च, शिक्षणाचा खर्च कसा करायचा हे कळत नाही आम्हाला। काम 156% घेता आणि पगार 56% देता। फी भरण्याचा वेळ आहे, ॲडमिशनचे आहेत, कसे काय करणार? अर्ध्या पगारात शक्य नाही। आम्ही जे महिनाभर काम करतोय आणि याचा मोबदला आम्हाला भेटत नाही, तर आमचे बँकेचे हप्ते आणि मुलं बाळांचा खर्च, किराणा कसा काढायचा? एखाद्या आमदारानं, खासदारानं, नेत्यानं, मंत्र्यानं कुणी असो त्याने 8,000 मध्ये किंवा 15,000 मध्ये त्याचा घर खर्च चालवून दाखवावा। राज्यातील एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या व्यथा, मुलाबाळांचं शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा भागवायचा, काढायचा असा संतप्त सवाल एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांकडून विचारला जातो। याला कारण ठरलंय ते एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन दिलं जाणार आहे। पहिला भाग तर आहे की 56% हा आकडा आणला कुठून? आतापर्यंत अब तक 56 इनकी छाती, 56 टिकली वगैरे आम्ही ऐकलं होतं, परंतु हा 56% आणलाच कुठून हेच समजत नाही। आणि 56% पगार आज कसं काय देऊन राहिले? काम 156% घेता आणि पगार 56% देता, हे कसं काय होईल? त्या पगारात काहीच भागत नाही साहेब। 19,000 रुपयेमध्ये मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचा दवाखाना, म्हणजे मानसिक संतुलन बिघडून जाते। 30 दिवस काम करायचं आणि 10,000 12,000 रुपये पगार मिळणार, मग ती कसं घर परपंच चालवायचं? आणि फक्त एस टी कर्मचाऱ्याच्याच बाबतीत हा असं होतंय। हे कशासाठी सरकार करते? कुठल्याच खात्याला नाही। एस टी कर्मचाऱ्यांच्यावर जाणून बुजवून हा अन्याय होतोय। एखाद्या सरकारमधल्या एखाद्या आमदारानं, खासदारानं, नेत्यानं, मंत्र्यानं कुणी असो त्याने 8,000 मध्ये किंवा 15,000 मध्ये त्याचा घर खर्च चालवून दाखवावा। त्याने चालवून दाखवावं आणि आम्ही लोक कशी राहत असेल त्यांनी येऊन इथं बघावं की आम्ही कसं राहतो आणि कसं वागतो आणि काय आमची परिस्थिती आहे हे का त्यांना दिसत नाही। फक्त तुम्ही आहे ते पण तुम्ही कमी देता। मग एक काम करा, सगळ्यांना सरसकट आम्हाला शेवटी आता मेल्याशिवाय पर्याय नाही। हे सरकारवर थोपूनच आम्ही राहिलं पाहिजे ना। सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। जे म्हणजे एसीच्या हवेत राहणारे लोक आहेत त्यांचा पगाराची वाढ होत राहते आणि कंडक्टर, ड्रायव्हर, बाकीचे लोक झाले तो कंडक्टर वरूनही तपते आणि खालूनही तपते, त्याचा कोणीच विचार करत नाही। अगोदरच उशिरा मिळत असलेल्या पगारामुळे त्रस्त असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आणखी एक आर्थिक संकट कोसळले। संपूर्ण पगार मिळाला नाही तर कामबंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला। आमचा पगार काल 56% झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ उसळलेला आहे आणि एसटी कर्मचारी प्रचंड संतापलेला आहे। तेव्हा आपल्या माध्यमातून सरकारला माझा इशारा आहे, कधीही काहीही घडू शकतं कर्मचाऱ्यांच्या मनात आलं तर, परंतु ऐन गर्दीच्या हंगामामध्ये सरकारने आमच्या संसाराशी खेळू नये। तेव्हा तातडीनं 100% पगाराचं वाटप केलं पाहिजे। पहिलं तर आम्ही काल पत्र दिलेलंच आहे आणि जर ते मागणी मान्य नाही केली तर आम्हाला आंदोलनासारखे फार मोठे पावलं उचलावे लागतील। नागपूर विभागातील उद्या सर्व कर्मचारी हा 56% झालेल्या वेतनाच्या विरोधामध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एक सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील या कपातीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या। की आर्थिक स्थिती राज्याची कशा पद्धतीने सुस्पष्ट दिसते। जर आपण कामगाराला पगार एसटी कामगार देऊ शकत नसेल तर मला असं वाटतं आपण राज्यकारभार करणं हे व्यर्थ आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी एसटीनं भाडेवाढ केली होती।
त्यानंतर एस टीची आर्थिक अवस्था सुधारल्याचंही बोललं जात होतं. अशातच एस टी कर्मचाऱ्यांना आधीच पगार देण्यावरनं सत्ताधारी पक्ष बॅकफूटवरती आले. एस टी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनीही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाते. एस टी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे. त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. ह्या 8-10 दिवसामध्ये ते पैसे मिळतील. कारण लक्षात घेतलं पाहिजे की एस टी महामंडळाला शासनाकडून येणारे 1000 कोटी रुपयापर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे थकबाकी राहिलेली आहे शासनाकडून एस टीला येणारी. ती थकबाकी जर वेळेवर मिळाली तर अति उत्तम होत आहे. राज्यात ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून एस टीकडे पाहिलं जातं. मात्र याच एस टीच्या कर्मचाऱ्यांनी कधी विलंबानं होणारे पगार आणि आता थेट अर्धाच पगार यामुळं आर्थिक कोंडी झाली. एस टी कर्मचाऱ्यांची ही आर्थिक कोंडी न फुटल्यास राज्यातील एस टीचं चाक रुतून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.